नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत भरपूर पोषण तत्व असलेली अशी हेल्दी पौष्टिक मिक्स डाळ तडका। रोज एकाच प्रकारची डाळी खाऊन कंटाळा येतो ना, मग आज एकदा अशा प्रकारची डाळ तडका करून बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला। इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी डाळ तयार झालेली आहे। ही डाळ खायला पण खूप टेस्टी लागते आणि चपाती भाकरी सोबत तर खातातच, पण स्पेशली ही डाळ आहे ती भातासोबत खूपच टेस्टी लागते। तर अशा प्रकारची डाळ तुम्ही नक्की बनवून बघा आणि ही भरपूर पोषण तत्व असलेली पौष्टिक डाळ तयार होते, त्यामुळे आपल्याला भरपूर अशी पोषण तत्व मिळाली जातात। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे आता तुम्ही बघू शकता ह्या 4 डाळी आहेत आणि ह्या डाळी आहेत त्या थोड्याशा वेगळ्या डाळी आहेत। ह्या डाळी त्या मिस्टरांना राजस्थानहून त्यांच्या फ्रेंड्सनी पाठवल्या होत्या। तर या डाळींची विशेष म्हणजे ह्या डाळी खूप बारीक छोट्या आणि अशा नाजूक अशा डाळी आहेत। आता आपण त्याची रेसिपी करून बघूया त्या खायला कशा लागतात त्या। आता इथं पहिली डाळ काढलेली आहे मी, ती उडदाची डाळ काढलेली तुम्ही बघू शकता, एकदम बारीक अशी डाळ आहे। आणि दुसरी डाळ आहे ती मसूर डाळ आहे। मसूर डाळ ही आपल्याकडची थोडीशी जाडसर आणि अशी मोठी असते। आणि आता तुम्ही ही बघू शकता, ही एकदम अशा बारीक डाळी आहेत। सगळ्याच डाळी त्यांच्या इकडच्या एकदम अशा बारीक असतात, इथं बघू शकता। आता ही जी डाळ आहे ती अख्खा मसूर आहे। आपल्याकडे अख्खा मसूर असतो तो तुम्हाला माहितीच असेल की कसा आहे, एकदम थोडा काळपट आणि जाडसर असतो। आणि हा मसूर आहे तो एकदम बारीक आणि थोडासा लालसर आहे। तर आपण याची रेसिपी टाकणार आहे, तर त्यासाठी तुम्ही पुढच्याही रेसिपी बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। आता चौथी डाळ आहे ती आहे मिक्स डाळ आहे आणि त्याच डाळीची आता आपण रेसिपी बघणार आहे। एकदम अशी पौष्टिक या डाळीपासून रेसिपी तयार होते। आता आपण ही डाळ आहे ती बघू शकता, त्यांच्याकडची तूर डाळही ती यामध्ये मिक्स केलेली आहेत सगळ्या डाळी। तर तीही एकदम अशी बारीक डाळ आहे, अजिबात यामध्ये मोठ्या डाळी दिसत नाहीयेत, जशा महाराष्ट्रामध्ये दिसतात तर त्या प्रकारच्या डाळी नाहीयेत ह्या। तर चला तर मग आपण आता या सगळ्या डाळींपासूनची रेसिपी तयार करणार आहे। पण आता मी सध्या मिक्स डाळ तडका कशी करायची ती दाखवणार आहे। तर त्यासाठी मी ज्या मिक्स डाळ आहेत त्यातील 1 वाटी काढून घेतलेली आहे आणि परातीमध्ये स्वच्छ आपण आता त्यातील बारीक जी काही खडा वगैरे असेल किंवा काही घाण असेल तर ती काढून घेऊया, कारण की डाळी इतक्या बारीक आहेत की त्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक खडा असला तरी दिसणार नाही, त्यामुळे ते व्यवस्थित एकदम त्यातील खडे वगैरे आहेत ते काढून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये पाणी घालून चांगलं पाणी घालून ही डाळ चोळून चोळून 3 पाण्यातून चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे, म्हणजे त्यातील जी एक्स्ट्राची घाण असेल ती निघून जाईल। त्यानंतर पाणी घालायचं डाळीमध्ये आणि त्यामध्ये एक अर्धा कांदा, थोडंसं टोमॅटो आणि एक मिरची घालून घ्यायची। त्यानंतर त्यावरती चवीनुसार मीठ ॲड करायचं, इथं मी मोठा मिठाचा वापर केलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा तेल घालून घ्यायचं आहे, म्हणजे डाळी आहेत त्या आपल्या सगळ्या व्यवस्थित शिजल्या जातील। अशा पद्धतीने त्याला झाकण लावायचं आणि झाकणाच्या आतून थोडंसं तेलाचा हात लावायचा शिट्टीच्या खाली, म्हणजे जे पाणी असतं डाळ शिजताना तर ते बाहेर येत नाही। अशा पद्धतीने मी 3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर थोडीशी डाळ आहे ती घोटून घ्यायची, तुम्ही पळीनीच घोटून घेऊ शकता। आणि अशा पद्धतीने डाळ घोटून घेतल्यानंतर आता आपण त्याला तडका देऊया। तडक्यासाठी इथे मी तडक्याचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 ते 1.5 पळी तेल घालून घेतलेले। आता इथं मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेत, लसूण पाकळ्या छोट्या आहेत। नंतर लाल तिखट घेतले, हळद घेतली, जिरं मोहरी आणि मिरची घेतलेली, लाल मिरची आणि कढीपत्ता घेतलेला। आता सुरुवातीला आपण तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालून घेऊया सुरुवातीला आणि त्यानंतर जिरे मोहरी घालून घ्यायचे। लसूण थोडीशी म्हणजे भाजत आली की त्यानंतर जिरे मोहरी घालूया आणि त्यानंतर बाकीचे जे मसाले आहेत ते त्यावरती घालून घ्यायचे। अशा पद्धतीनं लसूण थोडासा भाजत आला की त्यावरती आपण मिरची वगैरे जे कढीपत्ता वगैरे घेतलेला आहे ते घालून घ्यायचं आहे। बाजूच्या गॅसवरती डाळ आहे आणि त्याचा गॅस मी चालू केलेला आहे, डाळही गरम आहे। तर दोन्ही गरम असताना व्यवस्थित छानपैकी असा तडका बसला जातो, त्यासाठी डाळ मी गरम करून घेतलेली आहे आणि त्यावरती तडका घालून घेऊया, त्यामुळे व्यवस्थित तडका हा बसला जातो। अशा पद्धतीने मी तडका देऊन घेतलेला आहे आणि आपण आता हे मिक्स करून घेऊया। आता ही डाळ खूप थोडी घट्ट वाटते, त्यामुळे मी एक थोडंसं अर्धा ग्लास पाणी त्यामध्ये घालून घेणार आहे। तर जे तडक्याचा पॅन आहे त्याच्यामध्येच थोडंसं पाणी गरम करणार आहे आणि त्यामध्ये घालून घेणार आहे, कारण की एक उकळी आपल्याला काढायची आहे त्यासाठी। इथं मी चिंचेचा कोळ 2 चम्मच घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर टँगी फ्लेवर किंवा थोडंसं आंबट गोड फ्लेवर आवडत नसेल तर चिंचेचा कोळ इथं तुम्ही स्किप करू शकता आणि त्यावरती कोथिंबीर घालून घेतलेली। आता आपण एक उकळी काढून घेतलेली आहे त्याला आणि आता आपली डाळ तयार झालेली। ही डाळ आहे ती जास्त पातळ करायची नाही, थोडीशी घट्टसरच खूप छान लागती आणि भातासोबत अप्रतिम अशी लागते। इथं बघू शकता। आता आपण सर्व करून घेऊया।
आता काय होतंय ना, मुलांच्या खाण्यात जास्त बाहेरचं फास्ट फूड येतंय, त्यामुळे त्यांना पौष्टिक जीवनसत्व मिळाले जात नाहीत. तर अशा पद्धतीचं घरातील ज्या डाळी आपल्या सगळ्या असतात, त्या डाळी सगळ्या थोड्या-थोड्या मिक्स करून त्याचीही अशा प्रकारची डाळ तडका बनवून तेही दिलं तर भरपूर प्रमाणात मुलांना त्यातून जीवनसत्व मिळाले जातील आणि आठवड्यातून 1दा ते 2दा अशा प्रकारची डाळ तुम्ही बनवून देऊ शकता. त्यामुळे मुलांना भरपूर प्रमाणात जीवनसत्व मिळतील. चला तर मग ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशा प्रकारची डाळ बनवून बघा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच नवीन रेसिपी पाहायला भेटेल. आपल्या बाकीच्याही रेसिपी पाहायला तुम्ही विसरू नका. थँक्यू.